गेल्या वेळेस मी ज्या आलो होतो, जो काही आतापर्यंतचा अभ्यास आहे, FIR का व्हावं याबद्दलचं स्टेटमेंट 180च्या कलमच्या अंतर्गत त्यावेळेस दिलं होतं आणि आता सुद्धा आज जे स्टेटमेंट दिलेलं आहे गेल्या 10 दिवसाचं ते सुद्धा कलम 180च्या अंतर्गतच दिलं. त्यामुळे कलम 180च्या अंतर्गत जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट देतो तेव्हा सीआयडीला तपास करत असताना त्या स्टेटमेंटची दखल घ्यावीच लागते आणि जर उद्या जाऊन सीबीआयला हा तपास दिला तर मग सीबीआयला सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली जाईल. एक विषय सगळ्यात महत्वाचा असेल, सीबीआयकडनं भेदभाव केला जाईल असं मी म्हणणार नाही, पण विषय एवढाच असतो की जेव्हा एखादा मराठी अधिकारी एका संस्थेच्या मदतीने मराठी नेत्याच्या घातपात नाही तर ऍक्सिडेंट बद्दल एखादा तपास करत असतात तेव्हा आत्मीयता त्या नेत्याकडे असल्यामुळे तो तपासामध्ये कदाचित मन लावून हा तपास त्या ठिकाणी होऊ शकतो. जर उद्या जाऊन सीबीआयकडे गेला तो जावं चांगली गोष्ट आहे, पण तिथं सुद्धा मराठी अधिकाऱ्यांना जर हा तपास त्या ठिकाणी दिला तर मग कुठेतरी लक्ष देऊन हा तपास योग्य दिशेने जाऊ शकतो. कुठेही भाषिक विषय मी त्या ठिकाणी आणत नाही, फक्त एक चर्चा जी कार्यकर्त्यांमध्ये आहे ती आहे. पण सुशांत सिंगचा विषय बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे पाठवल्यानंतर 2 दिवसात सीबीआयने तो स्वीकारला होता. अजितदादांच्या बाबतीत 22 दिवस झालं सीबीआयकडे प्रस्ताव पाठवून, पण अजूनपर्यंत सीबीआयने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. मग दादांच्या बाबतीतच अशा पद्धतीने दुय्यम भूमिका का, असा प्रश्न नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी पडेल. आणि जेव्हा आम्ही मुद्दा मांडत असतो, जेव्हा आम्ही VSRच्या पाठीमागे कोण, DGCAचे कुठले कुठले अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत, नाहीतर चुकीच्या पद्धतीने वागतात, नाहीतर वागलेले आहेत, ही नावं जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हा कुठं ना कुठंतरी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. नाहीतर VK सिंगला काही नावं माहिती असावीत. जर VK सिंगवर कुठल्या तरी कलमच्या अंतर्गत कारवाई झाली तर VK सिंग त्या लोकांची नावं सांगेल, ही भीती कदाचित काही लोकांना नाहीतर काही संस्थांना, जे लोक या कॉन्स्पिरसीच्या पाठीमागे त्यांना ती वाटत असावी म्हणून VK सिंग बोलू नये म्हणून कुठेतरी त्याची पाठराखण ही एका पॉवरफुल व्यक्ती नाहीतर एका संस्थेच्या माध्यमातून होते असं कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे.